मी आता आपली सर्व चित्र पाहिली या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जे आपण एक्झिबिशन केलंय. खूपदा असं होतंय की चित्रकाराच्या मनात काही वेगळं असतं आणि चित्र पाहिल्यानंतर त्या दर्शकाला त्याच्यातून खूप वेगळा अर्थ बरोबर येतो, प्रतीत होतो. मला असं सांगा, हे जे चित्र आहे या चित्रामागची संकल्पना काय आहे आणि हे चित्र तुम्ही कशा पद्धतीने किती दिवसामध्ये केलं? ओके. हा, बेसिकली तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे या चित्रात पण त्याच गोष्टी आहेत. हा, या चित्रात पण तुम्हाला तुमचा स्ट्रगल, हा, या चित्रामध्ये पण तुम्हाला तुमची सोसायटी, या चित्रांमध्ये पण तुम्हाला तुमची स्वप्न तेच आहेत. या चित्रांमध्ये तुमचे टार्गेट्स पण आहेत. बेसिकली या चित्रांमध्ये एक स्पेसिफिक गोष्ट म्हणजे हे ब्लॅक स्पॉट आहे पूर्णच्या पूर्ण. त्या ब्लॅक स्पॉटच्या मागे एक उद्देश असा आहे तो टाकण्याच्या मागे की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ना काही गोल्स निर्मित करता, पण ते गोल्स जोपर्यंत तुम्ही रेडी करत नाही, म्हणजे हळूहळू त्या स्टेपमध्ये पुढे जात नाही, तोपर्यंत ते तुम्हाला क्लिअर नाही होत. बरोबर. त्यामुळे हा पूर्णपणे गोल आहे बरं. जो तुम्हाला अजून क्लिअर नाही झालेला, की माहिती आहे की आपण हे करायचं आहे, माहिती आहे एखादी गोष्ट ठरवलेली आहे, पण ती कशी करायची आहे, काय करायची ते होत नाही. पण यासाठी तुम्हाला तो पॅच दाखवलाय पूर्णपणे. आता हा पण पॅच तोच आहे, पण इथे ह्या पॅच मध्ये डिवायडेशन झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात या पॅच मध्ये तुम्ही स्टेबिलिटी चाललंय, थोडंसं पुढे चाललाय, थोडेसे पुढे चाललाय, म्हणजे त्या टार्गेट्स पर्यंत पोहोचायला लागलाय. पण ते पोहोचण्याच्या एक गोष्ट दाखवण्यासाठीच हा फॉर्म अनक्लिअर केलेला आहे. म्हणजे पूर्ण ब्लॅक न घेता हा पॉइंट व्हाईट येल्लो, हा पॉइंट येल्लो, म्हणजे थोडंसं आता कुठेतरी ते ड्रीम आहे ना क्लिअर व्हायला लागलंय. त्यामुळे ते नेचरमध्ये मर्ज व्हायला लागलंय. मग आता ओव्हरऑल ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी करत असता, तुम्ही एखाद्या ड्रीम वरती काम करता, एखाद्या फोकस वरती काम करता, एखाद्या टार्गेट्स वरती काम करता, एखाद्या मेडिटेशन वरती काम करता, हे सगळं तुम्हाला सोसायटीमध्येच करायचं आहे. अगेन परत तुम्हाला हा स्ट्रगल आला किंवा परत हा तुम्हाला एक लाईफ आली की त्यात तुम्हाला खालीवर तुम्हाला व्हायचंच आहे. ओव्हरऑल पेंटिंग पूर्णपणे पॉझिटिव्ह थिंकिंग वरती आहे, जे तुम्हाला पुढे जायला कायमच प्रवृत्त करतं, एखादं मोटिवेशन तुम्हाला पीस द्यायला प्रवृत्त करतं. त्याच पेंटिंगमध्ये ओव्हरऑल सगळ्या एक्झिबिशनमध्ये सगळ्या कन्सेप्ट पण त्याच आहेत. फक्त पेंटिंगच्या मागे, ठराविक पेंटिंगच्या मागे थोड्याफार चेंजेस आहेत, पण ओव्हरऑल एक्झिबिशन एकाच थॉट प्रोसेसच्या मागे. आणि तो थॉट कोणता आहे? तो थॉट हाच आहे की माणसांचं स्ट्रगल, अस्तित्वात्मक क्षेत्र जे अस्तित्वात आहे किंवा अस्तित्वात नाही. म्हणजे डार्विनचा जो सिद्धांत आहे, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, येस, त्याच्या जवळपास फार पेंटिंग हे सिम्बॉलिक आहे. त्यामुळे नेचरच्या जवळ ज्या गोष्टी आहेत, चंद्र असेल, घर असेल, डोंगर असेल किंवा काही गोष्टी जवळच्या असेल, त्याच गोष्टी तुम्ही मांडायचा प्रयत्न केला, ते सिम्बॉलिक. माझ्यासाठी या पेंटिंग मध्ये व्हाईट डॉट आहे, तो एक टार्गेट पॉइंट आहे, तिथपर्यंत मला पोहोचायचा आहे किंवा तो सोल व्हायचा आहे. पण बाकीच्यांसाठी जर तो बघायला लागला तर तो चंद्र पण दिसू शकतो, सूर्य पण दिसू शकतो. तो या गोष्टींचा तो साम्य आहे. पण या ओव्हरऑल चित्रांमध्ये तेच प्रॉब्लेम सीन आहे की तो चंद्र नसून एक टार्गेट पॉइंट आहे, या अनुषंगाने बसू शकतो आपण. कारण की आपण मेडिटेशन जेव्हा करतो तर आपल्याला सांगितलं जातं की ब्लॅक डॉट टाका किंवा मेणबत्ती ठेवा आणि त्याच्या फेमकडे बघत राहा. पण मी म्हणतो की जर एवढा मोठा निसर्गानेच व्हाईट डॉट दिलेला आहे तर त्याच्याकडे का नाही मेडिटेट करायचं? कारण की तो पण एक डॉट सारखाच आहे ना. जेव्हा तो त्याच्याकडे तुम्ही डॉट म्हणून बघता तो एक ओव्हरऑल कन्सेप्ट मध्ये तुम्ही क्लिअर राहता. आणि तो हलण्यासाठी पण आहे, तो न हलण्यासारखा पण आहे, तो वेगवेगळ्या चंद्रात बदलत पण जातो. ऍक्च्युअल निर्मिती प्रक्रिया जी आहे चित्राची, विचार सुचल्यापासून किंवा एखादी कॉन्सेप्ट सुचल्यापासून ती मूर्त स्वरूपात येते तोपर्यंतचा जो प्रवास असतो त्याविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ कविता असेल तर कवितात आपण म्हणजे कवितेमध्ये एक शब्दांची प्रतिमा किंवा वेगवेगळ्या प्रतिमा येतात, तसं तुमच्या या रंगछटामधून किंवा आकारामधून काही प्रतिमाची निर्मिती होत असते. तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे, ही निर्मिती प्रक्रिया प्रतिमांची कशी काय होती चित्रातून? ऍक्च्युली चित्रातून निर्मिती, प्रतिमांची निर्मिती ही माझ्यासाठी तर मेडिटेशन मधून होते. प्रत्येक गोष्ट मला पेपरवर मांडायच्या अगोदर ती पहिला माझ्या डोक्यात क्लिअर झालेली पाहिजे. त्यासाठी मला मेडिटेट करावं लागतं. मेडिटेशन साठी नंतर मी थोडासा फोकस घेऊन ती चित्र त्यात ऑलरेडी तो रेडी करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला ते कॅनव्हास मध्ये येताना ती थोडीफार वेगळ्या स्वरूपात पण येतात, कारण की ती ऑलरेडी बुश होऊन आलेले असतात. त्यामुळे कॅनव्हास वरती ती जेव्हा येतात त्यामुळे ते डोंगर सारखा असतं, पण तो ऍक्च्युअल मध्ये डोंगर नसतो. बरोबर. तो डोंगर दिसायला डोंगरच असतो, पण ऍक्च्युअल मध्ये त्याचा फॉर्म वेगळा असतो. ते एका छोट्या प्रतिकृतीतून तो मोठा झालेला असतो.
त्यामुळे हे जिथला ते ओव्हरऑल चित्रातले जे डोंगर आहेत ते प्रत्येक वेळेला समोर डोंगर केलेले नाहीयेत, त्यामुळे ते लँडस्केप नाहीयेत. आय सी. हा, ते वेगवेगळ्या कन्सेप्ट मध्ये मांडलेले आहेत. समजा की आता कापडामध्ये एक फॉर्म दिसतोय, तो फॉर्म डोंगर म्हणून माझा येऊ शकतो. एका दगडामध्ये छोट्या फॉर्म दिसतोय, त्याचा फॉर्म मला आवडला तर तो थोडासा क्रिएटिव्ह करून त्याला मी लार्ज स्केल करू शकतो. आता हे डोंगर जरी फॉर्म टाकला असेल किंवा याचा जरी फॉर्म, हा एक लाकडाचा तुकडा आहे, तो मला आवडला फॉर्म मी त्यात टाकला. फक्त फॉर्म मध्ये त्याला करत असेल त्याला पॉलिश करावं लागतं, आणि पॉलिश करण्यासाठी माझं डोकं म्हणजे डोक्यामध्येच मी क्लिअर करतो. त्याला थोडंसं मेडिटेशन करावं लागतं. हा फॉर्म आणि हा फॉर्म एकच होता, पण याला परत पॉलिश करून म्हणजे पुढं त्याच्यावरती काम करून क्रिएट करून तू परत ऍड केला. हे डोंगर आता वाळूचे डोंगर होते आमच्याकडे, त्याच्यावरती पाणी पडून 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 ते तसा शेप घेतले होते. त्यामुळे हे वाळू आणि इथं या चित्रात झालेला दगड किंवा झालेलं स्टोन हे खूप थोडस चित्रकाराच्या मनावरती असतं की ती तुम्ही तो फॉर्मचा तो आकार तुम्ही कोणत्या स्वरूपात पाडणार आहात. तो पाहणाऱ्याच्या ला काय वाटतं किंवा तो सेल बाय करणाऱ्याला काय वाटतं, नथिंग मॅटर. तो तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय रिप्रेझेंट करायचं ते त्यात मांडायचं. आपल्याला काय होतं, आपलं अनकॉन्शियस माइंड असतं आणि कॉन्शियस माइंड असतं. तर अनकॉन्शियस माइंड मध्ये कित्येकदा काही गोष्टी साचत असतात दैनंदिन जीवनात घटना पाहताना. तर त्यात आतमध्ये साचल्यानंतर त्या चित्रातून अशा कधी तुमच्या अभिव्यक्त झालेल्या आहेत का? उदाहरणार्थ फ्रॉइडने म्हटलंय की व्हॉट इज ड्रीम, ड्रीम इज द मेसेज सेंड बाय अनकॉन्शियस माइंड टू कॉन्शियस माइंड. तर असं कधी घडलंय का की म्हणजे काही घटना, काही माणसं, काही व्यक्तिमत्व तुमच्या मनात राहिल्या आणि काही दिवसानंतर त्याचं बीज झालं आणि चित्राच्या माध्यमातून त्या व्यक्त झाल्या? ऍक्च्युली हा सगळा जो एक्झिबिशन जो आहे तो गेले 8-9 वर्षाचा माझा एक्सपिरियन्सच आहे. ओके, वेगवेगळ्या मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की मी वेगवेगळ्या ठिकाणी राहतोय. मुंबईमध्येच राहतोय, पण घाटकोपर 2 वर्ष, पनवेल 2 वर्ष, मरोळ 2 वर्ष, त्याच्यानंतर ठाणे 2 वर्ष, त्यानंतर ऐरोली 2 वर्ष, त्याच्यानंतर भांडूप 2 वर्ष. त्यामुळे हा जो फिरण्याचा जो माझा पार्ट आहे तो माझ्या ऑब्व्हियसली चित्रात येतो. मी चित्र काढायला किंवा डोंगर बघायला कुठे ह्याच्यात नाही गेलो, फक्त मेडिटेशन करायला मी डोंगर आणि नेचर एक्सेप्ट केलं. पण ही पूर्ण क्रिएटिव्हिटी ही फक्त पाहण्यातूनच येते. कधी कधी होतं, कारण की तुमच्या जे अनकॉन्शियस मध्ये माइंड मध्ये येतं किंवा कॉन्शियस माइंड मध्ये जे काय तुम्ही बघता किंवा अनकॉन्शियस मध्ये माइंड मध्ये जे काय तुम्हाला दिसतं किंवा बघता तुम्ही, त्या सगळ्याच गोष्टी तुम्ही बघितलेल्याच असतात. बरोबर. फक्त त्या वेळेप्रसंगी तुम्हाला ते आठवत असतं. बरोबर. आणि मला तर त्या सरांचं नाव नाही आठवत, पण एक लेख लिहिला होता त्यांनी, एक आर्टिकल वाचलेलं की तुम्ही जेव्हा पण एखादं चित्र किंवा एखादं शिल्प किंवा एखादा आकार तुम्हाला आठवतो, तो आकार तुम्ही क्रिएट केलेला नसतो. तो आकार कुठे ना कुठेतरी तो पाहिलेला असतो. फक्त त्या आकाराची गरज पाहून त्या चित्राबद्दल तुम्ही विचार करताय आणि तेव्हा तुमच्या डोक्यात येतं की हा एक फॉर्म आहे, हा फॉर्म आहे, तो फॉर्म आहे. भले ती मेमरी 2 वर्षाची असू दे, 4 वर्षाची असू दे, 10 वर्षाची असू दे, कधीची असू दे, आपलं डोकं पण एक काम करतं की जुन्या मेमरी काढून पण ते तुमच्यासमोर दाखवतं. आपलं सर्वात आवडलेलं चित्र या एक्झिबिशन मधलं, त्याविषयी थोडंसं सांगा ना, कोणतं आहे ते? बरं, हे तुमचं सर्वात आवडलेलं चित्र जस्ट याविषयी? सर्वात आवडलेलं म्हणजे सर्वात सुरुवातीचे चित्र, इथून इन्स्पिरेशन चालू होतं. जेव्हा एखादा कलाकार, जेव्हा आता कलाकार म्हणूनच नाही, एखादा माणूस जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात येतो, निसर्गाच्या सानिध्यात तो यासाठी येतो कारण की त्याला एकतर तो खूप त्रासलेला असतं किंवा मेट्रो सिटीज मध्ये त्याचं राहणं खूप झालेलं असतं, किंवा तो ओव्हरऑल लाईफ मध्ये थोडासा बाय मिस्टेकली खाली आलेलं असतं किंवा थकून किंवा फॅमिली प्रॉब्लेम्समुळे किंवा याच्यामुळे. तेव्हा तो काय म्हणतो की थोडक्यात की मला आता डोंगर फिरायचं आहे, मला आता शांततेत जायचं आहे किंवा हे करायचं आहे. मग मी पण एखादा माणूसच्या हिशोबानेच मी टाकलेलं की हा एक माणूस आहे जो शांततेच्या हिशोबानेच इथे आलेला आहे. आता तो काय करतोय, आता आपला थर्ड आय ओपन करतो. थर्ड आय म्हणजे काय, मेडिटेशन मध्ये एक थर्ड पॉईंट असतो, एक दोन्ही डोळ्यांच्या मध्ये आपल्याला मेडिटेट करून तिथं एकदम असं लक्ष द्यावं लागतं तिथं. जेव्हा तो थर्ड आयकडे लक्ष देतो, त्याला तो टार्गेट काय करतो, डायरेक्ट ते सनला करतो. सनचा टार्गेट काय असतो, सनकडे तो मेडिटेट करत असेल ना तर सनकडून डायरेक्ट एक शॅडो क्रिएट होते. जर तुम्ही 10 मिनिटं जरी सनकडे बघत असाल, एक शॅडो क्रिएट होते. ती शॅडो पडते बरोबर तुमच्या डोळ्यांवरती. जेव्हा डोळ्यांवरती शॅडो पडते तेव्हा ते डोळे बंद केला तरी ते शॅडोची प्रतिमा चालू असते डोळ्यातच. आणि मग माझं काय मत आहे की मगाशी मला सांगितल्याप्रमाणेच एवढा जर मोठा सोर्सेस आहे आपल्याकडे, चंद्र, सूर्य किंवा त्याचे शॅडोज पण आहेत, मग आपण एक काळा डॉट मारून त्याला टार्गेट का करायचं किंवा मेणबत्ती ठेवून टार्गेट का करायचं, डोळे करून थर्ड आय करून त्याला टार्गेट का करायचं.
आता आपण टार्गेट यासारख्या सिच्युएशनला करू जे नेचरमध्ये आहेत. मग जेव्हा ते टार्गेट केलं जातं एखाद्याला आणि निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जाता, तेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्याकडे भरपूर मोठ्या पॉवर्स आहेत. भरपूर मोठ्या पॉवर्स आहेत ज्या खूप आधी कळलं पाहिजे होतं, पण त्या तुमच्या लक्षात नाही आहेत. मग नेचरच्या सानिध्यात गेल्यानंतर तुम्ही ना मेडिटेट केल्यानंतर तुम्ही हळूहळू अगेन तीच स्टोरी आहे. इथं तुम्ही सिद्धार्थ असता किंवा इथं तुम्ही तुकाराम आहात आणि ही तुमची पॉवर आहे जी बुद्ध आहे. आणि ही सगळी पॉवर नेचरमधूनच तुम्ही करू शकता. तुम्हाला ते घरी बसून पण करता येतं, पण तेवढं तुमची ताकद झाली पाहिजे. ओके, सो अल्टरनेटिव्ह हा एक माणूस आहे आणि निसर्गात गेल्यामुळे त्यानं स्वतःवरती एक्सपेरिमेंट केल्यामुळं त्याची एक पॉवर लार्ज झालेली आहे आणि ती निसर्गातच विलीन होते. आता त्याला निसर्ग सुद्धा पण छोटा वाटायला लागतो कधी का, कारण की तो निसर्गाला समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि एखाद्या गोष्टीला समजून घ्यायला प्रयत्न करतो आपण. समजा की एक चपातीची पोळी आहे, ती चपाती आहे, तर चपातीला आपण समजून घ्यायचं म्हणजे खायला प्रयत्न करतो. हळूहळू खायला चालू करतो, ती संपून जाते. पण निसर्ग कधीच न संपणार आहे. ठीक आहे. बेसिकली तुम्हाला ज्या काही गोष्टी मी आतापर्यंत सांगत आलोय त्या सगळ्याच गोष्टींच्या मागे एक स्ट्रगल आहे. तो स्ट्रगल माझा पण आहे, तुमच्या सगळ्यांचा आहे. तुम्हाला एक सांगायचं म्हणजे मी एका पण चित्राला टायटल नाही दिलेलं आहे. ते टायटल यासाठी नाही दिले की ते चित्र तुमचं आहे, आणि जर मी तुम्हाला टायटल दिलं तर तुम्ही ते माझ्या दृष्टिकोनातून बघाल. तर ते तसं न करता ते चित्र तुमचं आहे, तुमच्या व्हिज्युअल नुसार बघा. आता किती लोक येतात, काय काय वेळेला असं बोलतात की हा हे आमचा व्ह्यू असा आहे, किंवा हा मला असं वाटत होतं, हा मी हे बघितलंय, किंवा हे असं आहे. हा ते तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सला ताजा करा. पण ते सगळ्या चित्रांमध्ये ना तुम्हाला मी सांगितलं होतं की छोटासा तुम्हाला एक जर्नी आहे. ती जर्नी तुम्हाला फॉलो करायची आहे, आणि ती जर्नी फॉलो करत असताना अप अँड डाऊन तुम्हाला येत असतं. त्यामुळे हे सगळे ते लाईफमध्ये तुमचे अप अँड डाऊन आहे. पण तरी पण इथं छोटंसं घर आहे. त्यात पण माझे 3 लोक आहेत. एक घर मित्राचं आहे, एक घर माझं असेल, किंवा वॉटेवर कोणी पण असू शकतं, किंवा ते तुमचं पण असू शकतं. तरी पण एवढं सगळं खालीवर असून पण आम्ही इथं स्टेबल आहोत, कारण की आम्ही तसा फॉलोअप घेतलेला आहे. तसं तुम्ही फॉलोअप करता. तुमची आता इतकी मोठी जर्नी आहे तुमची आता, तर त्या जर्नीत किती वेळा तर अप अँड डाऊन झाले असतील, पण तरी पण आज तुम्ही उभं राहताय, स्टेबल आहात. त्याच हे पण स्टेबिलिटीज आहे सगळी. आणि ह्या प्रत्येक चित्रातले जे डोंगर आहेत ते फक्त स्टेबिलिटीचा फॉर्म म्हणूनच यूज केले. ते डोंगर म्हणून जरी दाखवायचा प्रयत्न केला असेल तर सिम्बॉलिक ते स्टेबिलिटीच आहेत. कारण की डोंगराला तुम्ही पोखरू शकता, तोडू शकता, फोडू शकता, पण त्याला जसं आहे तसं उचलू नाही शकत. माणसाला सुद्धा तोडू शकता, फोडू शकता, तुम्ही आता त्याला उचलू पण शकता, पण त्याला मानसिक खच्ची करून तुम्ही त्याचं करू शकता. पण माणसाला तुम्ही डायरेक्टली मारू नाही शकत. म्हणजे मारणं म्हणजे मी असं नाही म्हणत की त्याचा खून करा किंवा हे. आपण माणसाला मारायचं म्हणजे आपण नॉर्मल जरी त्याला निगेटिव्ह 10 लोकांनी जरी एकदम बोलले तरी तो मरू शकतो. दॅट्स इट. हाचा एक पॉईंट आहे पूर्ण शोचं, की बेसिकली मी, माझं घर म्हणजे मी, आपण, आपली सोसायटी, आपला नेचर कसा पाहिजे त्याच्यावर. साधा अजून सरळ भाषेत सांगायचं म्हणजे की तुम्हाला तुमचं घर कसं पाहिजे, कुठल्या निसर्गात पाहिजे, कशा पद्धतीने पाहिजे, हे सगळे क्रिएट केलेले मी डोंगर आहे. बरोबर. त्यात आता तुम्ही कुठे बसताय, तुमचं घर कुठे आहे हे तुम्ही चित्रात शोधू शकता. पण हे सुचलं कसं तुम्हाला, म्हणजे यातल्या ज्या काही प्रतिमा आहेत, म्हणजे अशी घटना घडली की तुमच्या जवळपास असं काही होतं ते पाहून तुम्हाला त्याच्यातून. प्रत्येक चित्राला बॅकग्राऊंड हा असतोच, कलाकाराचा बॅकग्राऊंड असतोच, बरोबर, चित्रकाराचा बॅकग्राऊंड असतोच. त्या बॅकग्राऊंड मधूनच ते चित्र येत असतात. हा, कमर्शियल वाईज जर तुम्ही बघायला गेलं तर ते चित्र वेगळे आहेत. आणि आता जे नॉर्मल तो स्वतः एक्झिबिट करतो तेव्हा त्याचा फक्त बॅकग्राऊंड चित्र येत असतो. बॅकग्राऊंड जेव्हा चित्रात येत असतो ना, तेव्हा आता मी तुम्हाला म्हणतोय की ऍपल आहे, तर तुमच्या मनात क्रिएट होतं ऍपल, एक फॉर्म तयार होतो. मग आमच्यात पण तसंच असतं. आर्टिस्ट म्हणजे आर्टमध्ये पण तसंच असतं की तुम्ही जर एखादं चित्र जर व्यक्त करत असाल तर ते व्यक्त करता करताच एक चित्र डोळ्यातच निर्माण होत असतं. फक्त तोच आर्टिस्ट सक्सेसफुल होतो जो मांडायचा प्रयत्न करतो. आहे तसं मनात आहे तसं ते चित्रात येत नसतं, थोडाफार चेंजेस होत असतात. आणखी मन आणि पेंटिंगचा सरफेस याच्यात बराचसा डिस्टन्स आहे. हा डिस्टन्स कव्हर करणं खूप महत्वाचं असतं, आणि तोच त्या चित्रकलाचा एक स्टँडिंग आहे. दॅट्स इट. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. आपला सर्व एक चित्र पाहून मला खूप आनंद झाला. धन्यवाद. तुमच्या भावी प्रवासासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. कीप इट अप. थँक्यू सो मच. थँक्यू.